मित्रांनो, वयाची साठी ओलांडल्यानंतर आपण आपल्या आहाराबाबत खूप जागरूक होतो. रात्रीच्या जेवणात जड अन्न खाण्याऐवजी हलकी कोशिंबीर, उकडलेल्या भाज्या किंवा सूप पिणे आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या भाज्या आपण आयुष्यभर अत्यंत फायदेशीर समजत आलो त्या वयाच्या साठीनंतर आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. इंटरनेटवर आजकाल ह्या भाज्यांमुळे रात्रीतून स्ट्रोक येईल अशी भीती पसरवणारे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण आज आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता वैद्यकीय विज्ञानाच्या आधारे हे जाणून घेणार आहोत की वयोमानानुसार आणि काही आजारांच्या औषधांमुळे विशिष्ट भाज्या खाताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आरोग्याची खरी माहितीच तुम्हाला दीर्घायुषी आणि निरोगी बनवू शकते. मित्रांनो, ह्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात ते कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांना नेहमीच विशेष स्थान दिले जाते आणि त्यामागे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. पालक, मेथी, चाकवत यांसारख्या भाज्या शरीराला आवश्यक असलेली अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवतात. मात्र वय वाढत गेले की शरीरातील विविध अवयवांची कार्यपद्धती हळूहळू बदलू लागते. विशेषतः किडनीची कार्यक्षमता तरुणपणाच्या तुलनेमध्ये काही प्रमाणात कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत काही विशिष्ट घटक असलेल्या पदार्थांचे सेवन कसे आणि किती करावे ह्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ, पालकामध्ये काही नैसर्गिक संयुगे आढळतात जी शरीरातील खनिजांशी एकत्र येऊन काही व्यक्तींमध्ये किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढवू शकतात. मित्रांनो, ह्याचा अर्थ पालक हानिकारक आहे असा अजिबात नाही. उलट ही भाजी अत्यंत पौष्टिक आहे, परंतु वाढत्या वयात शरीराच्या गरजांनुसार त्याचे सेवन करण्याची पद्धत थोडी बदलणे अधिक फायदेशीर ठरू शकते. पालकाचा लाभ पूर्णपणे मिळवायचा असेल तर ती योग्य प्रकारे तयार करून खाणे महत्त्वाचे आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते पालक थेट कच्ची खाण्यापेक्षा ती चांगली शिजवून किंवा थोडी उकळून खाल्ल्यास त्यातील काही नैसर्गिक घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत असतानाच किडनीवरील अतिरिक्त ताण टाळण्यास मदत होऊ शकते. याशिवाय पालक किंवा अशाच प्रकारच्या पालेभाज्या दुपारच्या जेवणामध्ये समाविष्ट करणे अधिक योग्य मानले जाते. दिवसभर पाणी पिणे, हालचाल करणे आणि नियमित शारीरिक क्रिया होत असल्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक सहज बाहेर टाकले जातात. उलट रात्रीच्या जेवणात अशा भाज्यांचे जास्त प्रमाण घेतल्यास आणि त्यानंतर पाणी कमी प्यायल्यास काही लोकांमध्ये त्रास होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे वेळेचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे ठरते. याचप्रमाणे सॅलडमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही पालेभाज्यांकडेही ज्येष्ठांनी विचारपूर्वक पाहणे गरजेचे आहे. अनेक जण आरोग्यासाठी रात्री मोठ्या प्रमाणात सॅलड खाण्याची सवय लावून घेतात, परंतु वाढत्या वयामध्ये ही सवय प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. काही पालेभाज्यांमुळे लघवीचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे रात्री वारंवार उठावे लागू शकते. परिणामी झोपेचा दर्जा खालावतो, शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि काही वेळा शरीरातील पाण्याचे संतुलन देखील बिघडू शकते. वय वाढल्यावर तहान कमी लागणे ही सुद्धा एक सामान्य बाब असल्याने अशा परिस्थितीत निर्जलीकरणाचा म्हणजेच डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. म्हणूनच दुपारच्या जेवणामध्ये भरपूर सॅलड, फळे आणि कच्च्या भाज्या घेणे, तर रात्री तुलनेने हलके, गरम आणि शिजवलेले अन्न निवडणे हा अधिक संतुलित आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. योग्य अन्न पदार्थांइतकेच त्यांची योग्य वेळ आणि योग्य पद्धतही निरोगी वृद्धत्वासाठी तितकीच महत्त्वाची असते. मित्रांनो, वयाची साठी ओलांडल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांमुळे नियमित औषधे घ्यावी लागतात. विशेषतः रक्ताच्या गुठळ्या होऊ नये म्हणून दिली जाणारी काही औषधे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीमध्ये आपण रोज खात असलेल्या काही भाज्यांचाही औषधांवर परिणाम होऊ शकतो ही गोष्ट अनेकांना माहिती नसते. ब्रोकोली, पत्ताकोबी, फ्लावर आणि तत्सम भाज्या पोषण मूल्यांनी समृद्ध असल्या तरी त्यामध्ये काही विशिष्ट जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. ही जीवनसत्वे शरीरातील रक्त गोठण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेशी संबंधित असतात. त्यामुळे अशा भाज्यांचे प्रमाण अचानक खूप वाढणे किंवा कमी होणे हे औषधांच्या परिणामांमध्ये चढ उतार निर्माण करू शकते. त्यामुळे समस्या भाज्यांमध्ये नसून त्यांच्या सेवनातील अनियमिततेमध्ये असते. योग्य प्रमाण आणि नियमितता राखल्यास ह्या भाज्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतात. मित्रांनो, आहारामध्ये सातत्य राखणे ही ज्येष्ठांसाठी अत्यंत महत्त्वाची सवय मानली जाते. अनेकदा आरोग्यविषयक एखादी माहिती ऐकून काही लोक एखादी भाजी अचानक मोठ्या प्रमाणात खाण्यास सुरुवात करतात, तर काही जण ती पूर्णपणे बंद करतात.
परंतु शरीराला आणि औषधांना स्थिर वातावरण अधिक अनुकूल असते. जर एखाद्या आठवड्यामध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या खाल्ल्या आणि नंतर बराच काळ त्या टाळल्या तर शरीरातील पोषक घटकांच्या पातळीमध्ये मोठे बदल होऊ शकतात. अशा बदलांचा परिणाम औषधांच्या कार्यक्षमतेवर होण्याची शक्यता असते. म्हणूनच डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ नेहमी संतुलित आणि नियमित आहाराचा सल्ला देतात. म्हणजेच एखादी भाजी आवडत असेल तर ती मर्यादित प्रमाणात आणि ठराविक नियमिततेने खावी. अशा पद्धतीने शरीराला ही आवश्यक पोषण मिळते आणि औषधांना देखील अपेक्षित परिणाम देणे सोपे जाते. याचबरोबर घराघरात सहज उपलब्ध असलेला लसूणही ज्येष्ठांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असतो. अनेक जण त्याला नैसर्गिक आरोग्यवर्धक मानून रोज सकाळी कच्च्या स्वरूपात सेवन करतात. लसणामध्ये शरीरासाठी उपयुक्त असे अनेक जैविक घटक असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करू शकतात. मात्र आधीच रक्तप्रवाहावर परिणाम करणारी औषधे सुरू असतील तर कच्च्या लसणाचे अतिसेवन प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. काही वेळा नैसर्गिक घटक आणि औषधे यांचा एकत्रित प्रभाव अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठांनी लसणाचा वापर स्वयंपाकात शिजवून करणे अधिक सुरक्षित मानले जाते. तसेच लसूण, हर्बल उत्पादने किंवा कोणतेही पूरक आहार म्हणजे सप्लिमेंट्स नियमितपणे सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे ही अत्यंत शहाणपणाची गोष्ट आहे. वाढत्या वयामध्ये केवळ कोणता पदार्थ खावा ह्यापेक्षा तो किती, कधी आणि कोणत्या परिस्थितीत खावा हे समजून घेणेच दीर्घकाळ निरोगी राहण्याचे खरे रहस्य आहे. अनेक जण मका किंवा स्वीट कॉर्नला हलका आणि आरोग्यदायी पर्याय समजून नियमित आहारात समाविष्ट करतात. विशेषतः वयाची साठी ओलांडल्यानंतर उकडलेला मका, कॉर्न सूप किंवा कॉर्न पासून बनवलेले विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. मात्र शरीराच्या बदलत्या गरजा लक्षात घेतल्या तर ह्या अन्न पदार्थाकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज असते. मका हा इतर हिरव्या भाज्यांप्रमाणे कमी कॅलरीचा नसून त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण तुलनेने जास्त असते. वाढत्या वयासोबत शरीरातील ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी होत जाते आणि पेशी इन्सुलिनला पूर्वीसारखा प्रतिसाद देत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये किंवा झोपण्याच्या काही वेळाआधी मोठ्या प्रमाणात मका खाल्ल्यास त्यातील कार्बोहायड्रेट्सचे साखरेत रूपांतर जलद गतीने होऊ शकते. परिणामी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता निर्माण होते, जे ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरत नाही. रक्तातील साखरेतील अशा प्रकारचे झपाट्याने होणारे बदल शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम करू शकतात. सुरुवातीला साखर वाढल्यानंतर काही वेळाने ती पुन्हा कमी होऊ लागते आणि हा सततचा चढ उतार शरीरासाठी एक प्रकारचा ताण निर्माण करतो. अशा वेळी शरीर काही विशिष्ट हार्मोन्स तयार करते जे जागरूकता वाढवण्याचे आणि तणावाला प्रतिसाद देण्याचे काम करतात. पण रात्रीच्या विश्रांतीच्या काळामध्ये हेच हार्मोन सक्रिय झाल्यास झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थता जाणवणे किंवा रक्तदाबामध्ये चढ उतार होणे अशा समस्या दिसून येऊ शकतात. विशेषतः ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित तक्रारी आहे त्यांनी रात्री स्टार्चयुक्त पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अधिक योग्य ठरू शकते. त्यामुळे मका, बटाटा किंवा तत्सम पदार्थ दिवसाच्या वेळेत खाल्ले तर शरीराला त्यांचे पचन आणि ऊर्जा वापरणे अधिक सोपे जाते. मित्रांनो, जर मक्याचा आस्वाद घ्यायचाच असेल तर तो दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यामध्ये समाविष्ट करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यासोबत प्रथिने आणि तंतुमय घटक असलेले पदार्थ घेतल्यास कार्बोहायड्रेट्सचे शोषण हळूहळू होते आणि रक्तातील साखर अधिक स्थिर राहते. उदाहरणार्थ, मोड आलेली कडधान्ये, अंडी, दही किंवा थोड्या प्रमाणात सुकामेवा यांची जोड उत्तम ठरू शकते. याच संदर्भात कच्च्या गाजराचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. गाजर हे पोषण मूल्यांनी समृद्ध असले तरी रात्री मोठ्या प्रमाणात कच्चे गाजर खाल्ल्यास काही व्यक्तींना पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. दिवसाच्या वेळेत सॅलडमध्ये त्याचा समावेश करणे अधिक योग्य ठरते. रात्री गाजर खायचे असल्यास ते भाजी, सूप किंवा इतर शिजवलेल्या स्वरूपात खाल्ल्यास त्याचे पचन अधिक सुलभ होते आणि शरीरालाही त्यातील पोषक घटकांचा चांगला लाभ मिळतो. मित्रांनो, अशा छोट्या आहारविषयक सवयी वाढत्या वयात आरोग्य अधिक संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. आपल्या दैनंदिन स्वयंपाकात कांद्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जवळपास प्रत्येक भाजी, आमटी, कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांद्यात विविध वनस्पतीजन्य घटक आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. मात्र वाढत्या वयासोबत शरीराची कार्यपद्धती बदलत जाते आणि त्यामुळे काही पदार्थांचा परिणामही वेगळ्या प्रकारे जाणवू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्तदाब नियंत्रणासाठी नियमित औषधे सुरू असतील तर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कच्चा कांदा खाणे काही वेळा योग्य ठरत नाही. कारण झोपेच्या काळामध्ये शरीराची अनेक कार्ये मंदावतात आणि रक्तदाबही नैसर्गिकरित्या किंचित खाली येतो.
अशा परिस्थितीत काही व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर डोके जड वाटणे, अशक्तपणा जाणवणे किंवा अचानक उभे राहताना अस्थिरता जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वयस्कर व्यक्तींनी कांद्याचे प्रमाण आणि तो खाण्याची वेळ याकडेही लक्ष देणे आवश्यक ठरते. मित्रांनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की कांदा आहारातून पूर्णपणे काढून टाकावा. उलट योग्य पद्धतीने वापरल्यास तो अनेक पदार्थांची चव तर वाढवतोच आणि पोषण मूल्यांमध्येही भर घालतो. मात्र रात्रीच्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा कांदा खाण्याऐवजी तो शिजवून, परतून किंवा भाजीमध्ये मिसळून खाल्ल्यास शरीरासाठी अधिक सोयीस्कर ठरू शकतो. शिजवलेल्या कांद्याचे पचन तुलनेने सुलभ होते आणि त्यामुळे पोटामध्ये जडपणा, गॅस किंवा आम्लपित्ताचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना रात्री पचनाशी संबंधित तक्रारी जाणवतात. त्यामुळे अशा छोट्या बदलांमुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. कांद्याचा उद्देश मुख्यतः जेवणाची चव, सुगंध आणि पोषण वाढवणे हा असावा. तो स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात खाण्याची गरज नसते. संतुलित प्रमाणात घेतलेला कांदा शरीराला फायदे देतो आणि अनावश्यक त्रास टाळण्यासही मदत करतो. याचप्रमाणे आजकाल आरोग्यदायी आहारामध्ये शतावरी सारख्या भाज्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. शतावरीमध्ये अनेक उपयुक्त पोषक द्रव्ये आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे ती फिटनेस आणि वेलनेस आहाराचा एक मुख्य भाग बनली आहे. परंतु काही ज्येष्ठ नागरिक रक्तदाब किंवा सूज कमी करण्यासाठी अशी औषधे घेत असतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकले जाते आणि अशा वेळी रात्रीच्या जेवणामध्ये शतावरीचा जास्त वापर केल्यास शरीरातील द्रव संतुलनावर अतिरिक्त परिणाम होऊ शकतो. परिणामी वारंवार लघवी लागणे, रात्री झोपेमध्ये व्यत्यय येणे किंवा शरीरातील काही आवश्यक खनिजांचे प्रमाण कमी होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच अशा प्रकारच्या भाज्या दुपारच्या जेवणामध्ये किंवा दिवसाच्या सुरुवातीच्या भागामध्ये खाल्ल्यास त्यांचा लाभ अधिक चांगल्या प्रकारे मिळतो. त्याचबरोबर दिवसभर पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे वाढत्या वयात आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात असा एक पदार्थ आहे जो जवळपास प्रत्येक जेवणामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसून येतो. लाल रंगाचा, रसाळ आणि चव वाढवणारा टोमॅटो हा भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. भाजीची ग्रेव्ही असो, आमटी असो, कोशिंबीर असो किंवा गरमागरम सूप असो, टोमॅटो शिवाय अनेक पदार्थ अपूर्ण वाटतात. यामध्ये आढळणारे विविध पोषक घटक आणि विशेषतः शरीराला संरक्षण देणारे अँटीऑक्सिडंट्स यामुळे टोमॅटोला आरोग्यदायी आहारामध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. हृदयाचे आरोग्य जपणे, पेशींवर होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणे आणि शरीरातील अनेक जैविक प्रक्रिया सुरळीत ठेवणे यामध्ये त्याची भूमिका उपयुक्त मानली जाते. मात्र जसजसे वय वाढते तसतसे शरीराची पचनशक्ती, अन्न सहन करण्याची क्षमता आणि काही पदार्थांप्रती संवेदनशीलता बदलू शकते. त्यामुळे जे पदार्थ तरुणपणी सहज पचायचे तेच पदार्थ काही ज्येष्ठ व्यक्तींना थोड्या प्रमाणात त्रासदायक ठरू शकतात. टोमॅटो बाबतही काहीसे असेच चित्र दिसून येते. विशेषतः ज्यांना आधीपासून आम्लपित्त, अपचन किंवा ऍसिड रिफ्लक्सची समस्या आहे अशा व्यक्तींना रात्री टोमॅटोचे जास्त प्रमाण त्रासदायक ठरू शकते. काही लोक रात्रीच्या जेवणामध्ये सॅलडच्या स्वरूपात भरपूर कच्चा टोमॅटो खातात किंवा टोमॅटोवर आधारित मसालेदार पदार्थांचे सेवन करतात. अशा वेळी पोटातील आम्लता वाढल्यामुळे छातीमध्ये जळजळ, घशामध्ये आंबटपणा, वारंवार ढेकर येणे किंवा झोपताना अस्वस्थता जाणवू शकते. रात्री शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जात असल्याने अशा समस्या अधिक ठळकपणे जाणवतात. परिणामी झोप वारंवार खंडित होऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी शरीरामध्ये थकवा किंवा ऊर्जा कमी असल्याची भावना निर्माण होऊ शकते. याचा अर्थ टोमॅटो धोकादायक आहे असा अजिबात होत नाही. खरं तर बहुसंख्य लोकांसाठी टोमॅटो हा सुरक्षित आणि पौष्टिक अन्नपदार्थ आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना आणि पचनसंस्था वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होणारा पदार्थ दुसऱ्या व्यक्तींसाठी पूर्णपणे सुरक्षित असू शकतो. म्हणूनच आहाराबाबत सार्वत्रिक निष्कर्ष काढण्यापेक्षा स्वतःच्या शरीराचे संकेत समजून घेणे अधिक शहाणपणाचे ठरते. जर टोमॅटो खाल्ल्यानंतर तुम्हाला रात्री जडपणा, जळजळ किंवा झोपेच्या तक्रारी जाणवत असतील तर त्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही. काही साध्या सवयी अंगीकारल्यास टोमॅटोचे फायदेही मिळू शकतात आणि त्रासही टाळता येऊ शकतो. उदाहरणार्थ, टोमॅटो कच्च्या स्वरूपात खाण्याऐवजी तो शिजवून वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे. भाजी, सूप, आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये व्यवस्थित शिजवलेला टोमॅटो पचनासाठी तुलनेने अधिक सोपा ठरतो. तसेच दिवसाच्या वेळेत किंवा दुपारच्या जेवणात त्याचा समावेश केल्यास शरीराला त्याचे पोषण मूल्य अधिक चांगल्या प्रकारे वापरता येते. रात्री उशिरा अत्यंत मसालेदार टोमॅटो आधारित पदार्थ किंवा मोठ्या प्रमाणातील कच्चे सॅलड टाळल्यास अनेकांना आराम मिळू शकतो. वाढत्या वयामध्ये आरोग्य टिकवण्यासाठी एखादा पदार्थ पूर्णपणे बंद करण्यापेक्षा त्याचे प्रमाण, वेळ आणि सेवनाची पद्धत याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असते.
अशा विचारपूर्वक केलेल्या छोट्या बदलांमुळे आहार अधिक संतुलित राहतो, पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळत राहते. मित्रांनो, साठीनंतर आपले शरीर बदलते हे जितके खरे आहे तितकेच हेही खरे आहे की योग्य माहिती असल्यास आपण भीतीशिवाय जगू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने तयार केला आहे आणि तो कोणत्याही व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. जर तुम्ही कोणत्याही गंभीर आजारावर औषधे घेत असाल तर आहारामध्ये मोठे बदल करण्यापूर्वी नेहमी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्याशी संबंधित अशीच विज्ञानावर आधारित खरी माहिती मिळवण्यासाठी तुमच्या आवडत्या आरोग्य बिट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ज्येष्ठ मित्रांसोबत नक्की शेअर करा. लक्षात ठेवा की योग्य वेळ आणि योग्य प्रमाण हेच निरोगी आयुष्याचे खरे सूत्र आहे. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.